आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे पत्ताकोबीचे कटलेट। एक मोठा पत्ताकोबी घेतलेला आहे, त्याला असं मस्त किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी एक कांदा चिरून असे चिरायचे म्हणजे त्याला चांगलं लुक येईल। एक कांदा, एक चम्मच मीठ टाकून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। असं मिक्स करून पाणी सुटेल त्याला। याला मी 10 मिनिटं ठेवलं, मस्त असं पाणी सुटलं आहे तर याचं पाणी काढून घ्यायचं। पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे। असं आता ह्याच्यामध्ये चम्मच जिरा टाकायचा आहे, एक चम्मच जिरा, चम्मच ओवा टाकायचा आणि लसूण 4-5 लसूणचे पाकळ्या घेऊन मी त्याला व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। 1 इंच अद्रक घेऊन ते पण किसलेलं आहे। काळी मिरी टाकायची पावडर 1 चम्मच, एक चम्मच लाल मिर्च, 1 चम्मच गरम मसाला, 3 बारीक चिरलेली अशी हिरवी मिरची। तिखट तुमच्या प्रमाणे, तुम्हाला पाहिजे तिखट आणि चम्मच मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। चार चम्मच तांदळाचं पीठ, त्याला हे मिक्स करायचं। तांदळाचं पीठ आधी कमीच टाकायचं, 1-2 चम्मच टाकला तरी मी होऊन जाईल, कारण की कांद्याला आणि पत्ताकोबीला पाणी सुटतं। पाणी बिलकुल टाकायचं नाही। असं केलं आणि 1 वाटी इतकं मी कोथिंबीर घेतली चिरून बारीक। व्यवस्थित असं हाताने हे करायचं। हे बघा, पाणी टाकलेलं नाही आहे मी, बिना पाण्याचंच असं करायचं। पाणी न टाकता मी असं याला व्यवस्थित मळून घेतलं आहे। हवा असेल तर तुम्ही अजून 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून देता। पॅन ठेवलं मी गरम करायला, असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि असे जसं आलू काय हे असं शेपमध्ये बनवायचं, तुम्हाला पाहिजे तसं शेप, जसं आलूची टिक्की बनवत आहे तसं। आलूची टिक्की जरा अशी जाड असते
तर ह्याला जाड नाही ठेवायचं, असं पातळ बनायचं. आणि आपल्या हे बघा असं मस्त. तसं का करणार? आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यात असं टाकून द्यायचं. गरम करते. पलटायचं, दाखवायचं काकू मस्त असा एक साईडला ब्राऊन झालेला आहे आणि एक साईडचं मी पलटी मारली, तर एक साईडचं व्यवस्थित पूर्णपणे शेकून साईडने शेकून गेलेलं आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढू. मस्त तयार झालेला आहे, हे बघा. कुरकुरीत झालेला आहे. हे तुम्ही सॉस टोमॅटो सॉस नंतर पुदिन्याची चटणीसोबत खाऊ शकता.